हाय फ्रेंड्स. तर आज आपण समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न जनरल नॉलेजचे विचारले होते ते पाहणार आहोत. 25 प्रश्न आहेत. तर इथून पुढे ज्या काही TCS परीक्षा घेणार आहे विविध पदांच्या, त्यासाठी आपल्याला GK GSच्या प्रश्नांची एक काठिण्य पातळी समजावी, हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. ठीक आहे. तर पहा, 2024मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती मासिक आर्थिक मदत दिली जाते? तर आता ही परीक्षा मार्चमध्ये झालेली आहे आणि त्यापूर्वी 1500 रुपये एवढी मदत दिली जात होती. आता 2100 एवढी दिली जात आहे किंवा नाही याची पुष्टी करा एक्झामला जाण्यापूर्वी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. नोव्हेंबर 2024पर्यंत कोनिडाला पवन कल्याण हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत? तर कोनिडाला पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. पहा, उपमुख्यमंत्रीसुद्धा विचारलेले आहेत. आपण सगळे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री, ठीक आहे. तर उपमुख्यमंत्री प्रत्येक राज्याला असतोच असं नाही, परंतु ज्या राज्यांना आहेत त्यांचे नक्कीच परीक्षांमध्ये करून जाताना. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. डिसेंबर 2024मध्ये सचिन तेंडुलकरला मेलबर्न क्रिकेट क्लबकडून कोणते प्रतिष्ठित शीर्षक मिळाले? तर MCC, मेलबर्न क्रिकेट क्लब. तर याचं जे आहे ते मानद सदस्यपद मिळालेलं आहे सचिन तेंडुलकरला. 30 जुलै 2024 रोजी केरळमधील वायनाड येथे कोणती नैसर्गिक आपत्ती आली होती? तर सर्वांनाच माहिती आहे, भूस्खलन झालेलं होतं त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार पुढीलपैकी कोणता रोग साल 2023पर्यंत देशातून नष्ट करण्याचे लक्ष्य आहे? तर काळा आजार हा जो आजार आहे तो देशातून 2023पर्यंत नष्ट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 खालील विधानांचा विचार करा. पहा, क्रीडा पुरस्कारांवरती सुद्धा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपण अगोदर पाहूयात काय आहे यांनी दिलेलं TCSनी. तर 1 आणि 2 दोन्हीही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या प्रचारात योगदान. मग आपल्याला हे जे पुरस्कार आहेत, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असेल, अर्जुन पुरस्कार असेल, हे सर्व पुरस्कार जे आहेत त्यांचं डीपमध्ये नॉलेज असलं पाहिजे. त्यासाठी दिला जातो पुरस्कार आणि कोणत्या खेळाडूला मिळाला आहे किंवा कोणाची शिफारस त्या पुरस्कारासाठी झाली होती, हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. UN फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजमधील पक्षांची 29वी परिषद कुठे होणार आहे? तर आता ही ऑलरेडी झालेली आहे. 2024मधली 29व्या नंबरची परिषद. तर ही बाकू, अझरबैजान या ठिकाणी झालेली आहे क्लायमेट चेंज संदर्भातली. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात काही खटल्यांमध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण दिले जाते? तर अनुच्छेद 22मध्ये. पुढचा प्रश्न पहा. राज्यघटनेवरती किती प्रश्न आहेत तुम्ही पाहू शकताय, त्यामुळे आपल्याला राज्यघटना छान व्यवस्थित अभ्यासून जायचं आहे परीक्षेला जाताना. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? तर हा सोपा प्रश्न आहे. समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष हे सर्व वैशिष्ट्य आहेत आणि अभिजात हे जे आहे ते वैशिष्ट्य नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. 2024मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रांच्या प्रतिनिधी मंडळाच्या परेडमध्ये कोणता पहिला देश होता? तर ग्रीस असं उत्तर दिलेलं आहे याचं. खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्कार मिळाला? तर व्हाईट टायगर यासाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्कार. पैकी कोणत्या क्षेत्रात सिम्युलेशन आणि मॉडेलिंगसाठी संगणकाचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो? तर अभियांत्रिकी आणि डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर केला जातो जास्त प्रमाणात. पुढचा आहे. हवामान बदलावरील आंतरशासकीय मंडळाच्या 6व्या मूल्यांकन अहवालात कार्यगट 3चे योगदान नुसार 2019मध्ये एकूण निव्वळ मानवनिर्मित हरितगृह वायू उत्सर्जनातील अंदाजे किती टक्के ऊर्जा पुरवठा क्षेत्रातून आले आहे? तर पहा, किती अवघडही प्रश्न आहे आणि थेट 2019मधलीच घडामोड आहे ही, आणि यावरती प्रश्न विचारला आहे किती टक्के हरितगृह वायू उत्सर्जन झाले ते. तर 34. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी नाही? तर कोकणातील ज्या नद्या आहेत
त्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असतात आणि त्याचबरोबर तापी आणि नर्मदा या प्रमुख 2 नद्या आहेत त्यासुद्धा पश्चिम वाहिनी आहेत. तर इथे पहा कोकणातील आहे दमणगंगा, वैतरणा आणि उल्हास. भीमा ही जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नाही आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भाग मुंबई महानगर प्रदेशाचा भाग नाही? तर कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे हे सर्व मुंबई महानगर प्रदेशातले भाग आहेत. पुणे हा जो आहे तो नाही आहे, सेपरेट भाग आहे तो. ठीक आहे. पर्वतरांगांच्या जोड्या आणि सर्वोच्च शिखरं दिलेली आहेत. तर आपल्याला सर्वोच्च शिखर आणि पर्वतरांगा हे सुद्धा करून जाणं गरजेचं आहे. सह्याद्री पर्वतामध्ये कळसुबाई हे शिखर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महादेव टेकड्यांमध्ये धूपगड हे बरोबर आहे आणि शेवटी 2 जे आहेत ते चुकीचे आहेत. अजिंठा सातमाळा पर्वतरांगांमध्ये आहे आणि बालाघाट पर्वतरांगांमध्ये कोणतं शिखर आहे आता आठवत नाही आहे मला. ज्यांना आठवत असेल त्यांनी कमेंट करा. ठीक आहे. 1490 ते 1636 पर्यंत भारतातील महाराष्ट्रामध्ये दख्खन प्रदेशात खालीलपैकी कोणते राजवंश अस्तित्वात होते? तर पहा थोडासा अवघड लेवलचा प्रश्न पुन्हा एकदा. तर 1490 ते 1636 पर्यंत महाराष्ट्रातील दख्खन प्रदेशामध्ये निजामशाही राजवंश अस्तित्वात होता. ठीक आहे. डॅशमध्ये पहिल्यांदाच गरिबांची संख्या कमी झाली. तर 1990मध्ये गरिबांची संख्या ही पहिल्यांदा कमी झालेली होती. फिलिप्स वक्र कोणत्या संबंधाचे परीक्षण करतो? तर फिलिप्स वक्र जो आहे तो बेरोजगारीचा दर, पैशांच्या दरातील, वेतनातील बदल यांचं निरीक्षण किंवा परीक्षण करतो. 1920मध्ये बी. आर. आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या हक्कांची आणि त्यांच्या समस्यांची वकिली करण्यासाठी स्थापन केलेले पहिले मराठी पाक्षिक कोणते? तर मूकनायक हे जे आहे ते पाक्षिक सुरू केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920मध्ये. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी सक्रिय मिथिलीन संयुग त्याच्या आम्लतेच्या योग्य वाढत्या क्रमानुसार विचारलेलं होतं. आता ते आपल्याला इथे त्यांनी दिलेलं नाही आहे रिस्पॉन्स शीटमध्ये, परंतु संयुगावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. त्याचा आम्लतेच्या नुसार वाढता क्रम विचारलेला होता. ठीक आहे. DNA-मधील एक बंध तोडण्यासाठी अंदाजे किती ऊर्जा आवश्यक असते? तर 10⁻⁻⁴ जूल एवढं अंदाजे एक बंध DNA तोडण्यासाठी ऊर्जा लागते. धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई महाराष्ट्र येथे पहिले महिला विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन केले? तर 1916मध्ये महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी मुंबई महाराष्ट्र येथे पहिले महिला विद्यापीठ जे आहे ते स्थापन केलेलं होतं. खानदेशच्या गादीवर उत्तराधिकाराच्या प्रश्नावरून गुजरात आणि अहमदनगर यांच्यामध्ये कोणत्या वर्षी युद्ध झाले? तर 1507मध्ये हे युद्ध झालेलं होतं. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आपला आजच्या व्हिडिओमधला, महाराष्ट्रातील धार्मिक तीर्थक्षेत्र पंढरपूर वारी कोणत्या देवतेशी संबंधित आहे? तर भगवान विठोबा. तर फ्रेंड्स, तुम्हाला याच प्रश्नपत्रिकेतील जे गणित बुद्धिमत्तेचे, समाज कल्याणला बुद्धिमत्ता नव्हतं विचारलं, फक्त गणितच विचारलेलं होतं, तर त्याचे व्हिडिओ आपल्या SPK अकॅडमी या चॅनलवरती सर टाकतीलच, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ पाहत चला. त्याला रिस्पॉन्स शीट पाठवल्या होत्या, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी एक्सचेंज केलेल्या आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिका यांना, आणि ज्यांनी व्हॉट्सॲप चॅनल आपलं जॉईन केलेलं आहे त्यांनासुद्धा मी एक एक करून प्रश्नपत्रिका तिथे पाठवत आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांनी प्रश्नपत्रिका सेंड केलेल्या नसतील त्यांनी लवकरात लवकर प्रश्नपत्रिका सेंड करा. आपल्याला त्यातील जी गणितं आहेत ती सोडून घेता येतील आणि बाकीचे GK GSचे सुद्धा प्रश्न आपण मराठीचे सुद्धा आणि इंग्रजीचे सुद्धा प्रयत्न करूयात की घेता येतील आपल्याला. ठीक आहे. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.